नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवाचे शिवपुराणातील प्रभावी असे 16 तोडगे। असे 16 उपाय मी तुम्हाला सांगणार आहेत, ज्यामुळे जे पण काही आपल्या जीवनामधील समस्या चालू आहेत, जे पण काही दुःख आहे, जे पण काही अडचणी आहेत, ते सर्व दूर होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। अतिशय उपयुक्त अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। परंतु त्याआधी हे शिवभक्तांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला बिलकुल पण विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1. शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख आणि त्रास दूर करतात। आपले वाईट नशीब असेल तर फक्त आपले डोके शिवलिंगाला लावा, आपले खराब नशीब देखील चांगले व्हायला सुरुवात होते। 2. शिवपुराणात सांगितलेला उपाय। आपले एखादे काम अडकलेले असेल आणि ते काम पूर्ण होतच नसेल, त्यामुळे तुम्ही खूपच त्रस्त झालेले असाल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरात भगवान शंकराचे नाव घेऊन तो दिवा लावून प्रार्थना करावी। असे केल्याने तुमचे सर्व काम लवकरच पूर्ण होतील। 3. पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा। तो कसा करावा? प्रदोषाला तिखट खाल्लेले चालत नाही, गोड खावे, फळे खावे। प्रदोषाला मीठ देखील चालत नाही। 4. प्रदोष काळामध्ये 6 ते 7:30 या काळामध्येच पूजा झाली पाहिजे। आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे असतील, आपले काम होतच नसतील, काही केले तरी आपण अपयशी ठरत असाल, आपल्याला यश येत नसेल आणि दुःख सोडायला तयार नसेल, तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे, म्हणजेच संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत हा उपाय करावयाचा आहे। तांब्याभर पाणी या वेळेत शंकराच्या पिंडीवर टाकायचे आहे। यामुळे जीवनात आनंद मिळेल आणि तो या प्रदोष काळाचा असेल। 5. जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी परीक्षेला जात असेल, तेव्हा बेलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकावे। 6. आपल्या जीवनामध्ये आपण अडचणीत पडले असाल, एक समस्या संपत नाही तर दुसरी समस्या निर्माण होते, तर एक काम जरूर करावे। बेलाच्या झाडाच्या मुळाशी लाल चंदनाचे पाणी 1 लोटा प्रत्येक सोमवार अर्पण करायला सुरुवात करावी। आपल्या सर्व अडचणी आपोआप दूर होतील। 7. शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते। भगवान भोलेनाथाला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते। 8. भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणारे अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ जरूर अर्पण करावे। हे शिवभक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे। अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, एकदा सबस्क्राईबचे बटन जरूर प्रेस करा। 9. शिवपुराण सांगते की
जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते. 10. गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकराची पूजा निश्चितच शुभ मानली जाते. गव्हाच्या धान्याने पूजा केल्याने मुलांची वाढ देखील चांगली होते. 11. मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात. 12. तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा. बेलपत्राचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते. 13. ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे. तुम्ही हे काम किमान 7 सोमवार चालू ठेवावे. प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे. तुम्हाला लवकर संतान प्राप्त होईल. 14. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित आजारांपासून त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून काही दिवस सलग 108 बेलपत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा. तब्येत सुधारेल आणि आजारांच्या तक्रारींपासून सुद्धा मुक्ती मिळेल. 15. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते. 16. शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी ही तेज होते. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहावे आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका.